रामवाडी नागरी आरोग्य केंद्रातील एक्स-रे टेक्निशियन गुरुप्रसाद इनामदार याच्यावर महिला रुग्णांशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। एक्स-रे साठी आलेल्या एका महिलेनं आपल्याशी अशोभनीय वर्तन झाल्याची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला। संतप्त नातेवाईकांनी इनामदार याला आरोग्य केंद्रातील प्रसूतिगृह परिसरातच चोप दिल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। महिलांच्या तपासणीवेळी एक्स-रे कक्षात महिला कर्मचारी उपस्थित असणे अनिवार्य असतानाही संबंधित कर्मचाऱ्याने महिला स्टाफला बाहेर पाठवून रुग्णासोबत चुकीचे वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। यापूर्वीही महापालिकेतील काही महिला कर्मचाऱ्यांनी इनामदार विरुद्ध अशाच प्रकारच्या तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आरोग्य विभागाने तात्काळ निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला होता। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुप्रसाद इनामदार याच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे। सर, काय सांगाल एकंदरीत सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये एका महिला रुग्णासोबत जे आहे ते गैरवर्तन झालं होतं, त्यानंतर आता आपण जे आहे त्याला निलंबनाची जी आहे ती कारवाई केलेली आहे, काय नेमका प्रकार घडला? आपलं रामवाडी UPSC आहे, सोलापूर महानगरपालिकेच्या जे आपलं आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये हे येतं। त्यामुळे साधारण आम्हाला 26 नोव्हेंबर रोजी एक आम्हाला आमच्या नागरिकाकडून तक्रार प्राप्त झाली। एक जी रुग्ण होती तर तिला आमचा जो तिथला एक्स-रे टेक्निशियन होता श्री गुरुप्रसाद इनामदार, त्यांनी ते क्षकिरण तंत्रज्ञ आहेत, तर त्यांनी चुकीच्या पद्धतीनं त्यांना टच केला। एक्स-रे काढत असताना चुकीच्या पद्धतीनं त्यांना म्हणजे त्यांना आवडलेलं वाटेल किंवा असं चुकीच्या पद्धतीनं त्यांना अप्रिय भावना निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांना टच केलं। अशा आम्हाला लेखी स्वरूपात तक्रार केली। त्यानंतर आम्ही इतरही म्हणजे माहिती घेतली, चौकशी केली आणि इतरही काही महिलांची अशी तक्रार असल्याची, परंतु त्यांनी लेखी स्वरूपात तक्रार दिली नाही आणि सदर बाब गंभीर असल्यामुळं मग आम्ही आमच्याकडे रिपोर्ट आल्यानंतर तात्काळ त्यांना सस्पेंड केलेलं आहे। आणि आता जी काही पुढची चौकशी होऊन जर त्यात अजून तथ्य असेल, इतरही कुठल्या नागरिकांना जर कशी काही घडले असेल तर त्याची सुद्धा लेखी तक्रार आमच्याकडे कळावं। आणि नाव जे संबंधित अर्जदार असतील त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवू आणि कुठलीही त्याची बाहेर म्हणजे समाजामध्ये नाव जाणार याची काळजी घेऊ आणि त्या संबंधित कर्मचाऱ्याला सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल। परंतु जे ही बाब गंभीर आहे त्यामुळे तात्काळ निलंबित केलेलं आहे आणि पुढील तपास करून डिटेल तपास करून पुढील कारवाई केली। धन्यवाद।